केदारनाथला पोहोचलोय. हर हर नमः शिवाय, ओम नमः शिवाय. जलाभिषेक पण करायला भेटला. एकदा पूर आला होता इथे, तर जो भीमशिला जो दगड येऊन थांबला होता मंदिराच्या मागे, आदि शंकराचार्य समाधी. काल भैरव बाबांचं दर्शन घ्यायला या इथे. चाललंय पुढे क्लायमेट चेंज झालं. दुसरे दोन मित्र आपले घोड्यावर येतात मागून, पण खराब होईल पाहता. मौसम एकदम बिघडलेला आहे. चालत चढलं आता चालत उतरता येतं. एकदा तरी लाईफमध्ये ट्राय करा. कठीण आहे, खूप मुश्किल आहे, पण ट्राय करा. पण पाऊस वाढलाय तर स्लिपरी झालाय. तर हा तो ब्रिज. अपडेट असा आहे का, गुड मॉर्निंग मित्रांनो. तुम्ही बघू शकता आपण केदारनाथला पोहोचलो आहे. कालच आपण संध्याकाळी 6-6:30ला पोहोचलो होतो. सकाळी आपण 5च्या दरम्यान आपला ट्रेक चालू केला होता. तुम्ही बघितलं असेल स्टोरीजला आपल्या. ब्लॉग आधीच येईल, त्याच्यात पण तुम्हाला दिसेल. तर आपण काल पोहोचलो. कालची आरती झाली 7ची. एकदम सुंदर अशी आरती होती. आणि आत्ताचं सकाळचं तुम्ही बघू शकता. आता स्वर्गच आहे. जबरदस्त व्ह्यू आहे. एकदम बघतच राहायला वाटते. नजर हटतच नाही त्याच्यावरून. नजर खाली आठवावी वाटतच नाही. मंदिर पण एवढं सुंदर आहे, बघत राहायला वाटतं. त्याच्यानंतर देशात सध्या त्याच्यावर फॉग आलेला आहे, पण क्लिअर जसा होईल तसं मी त्याचे शॉर्ट त्याच्यामध्ये टाकेल. ओके. तर आता आम्ही आलेलो आहे दर्शन घ्यायला. दर्शन झालेलं नाही आमचं. काल घेतलं आम्ही दर्शन. आता आम्ही दर्शन घेऊ आणि मग परत काल भैरवाचं दर्शन घेऊ. आणि मल्ले यायचो सकाळचा व्ह्यू, स्वर्ग. हर हर जय श्री केदार. नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. नीलेश्वराय शिव नीलेश्वराय. हर हर भोले नमः शिवाय. नीलेश्वराय शिव नीलेश्वराय. हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. दर्शन वगैरे झालेलं आहे मस्त. जलाभिषेक पण करायला भेटला. एकदम स्पर्श करायला भेटला शिवलिंगाचा. आणि जी हे आली होती, जो पूर आला होता इथे, जो ते मागे दिसते तुम्हाला बघा, तिकडून जो ग्लेशियर फुटला होता आणि पावसामुळे पण जे झाला होता मागे 2013 साली, तर जो भीमशिला जो दगड येऊन थांबला होता मंदिराच्या मागे, भीमशिला जिला बोलतात, ती ही आहे. आदि शंकराचार्य समाधी. गीत मुख्य नाही सेंड कर देते म्हणून. कोणाचा कोणाचा दिसतं की स्टेट आलं की
मित्रांनो आता चाललो आहे काल भैरव बाबांचं दर्शन घ्यायला. समोर तुम्हाला दिसते की नाही टेकडी काय माहीत नाही. एक मिनटं या इथे आम्ही चाललो आहे. ट्रेक आहे छोटासा म्हणजे आहे तरी भरपूरच आहे. तर वरती गेल्यावर नजारा दाखवतो. हे आहे ते काल भैरव मंदिर जे केदारनाथपासून. आता तर इथे फॉग आला पूर्ण, काहीच दिसणार नाही खालचं. जर जे काय आहे ते काहीच दिसणार नाही कारण हे फॉग जमा झाला आहे. आणि त्याच्या थोडासा वरती एक काल भैरव बाबांचं मंदिर, त्याचं दर्शन घेऊयात आता. हे आहे काल भैरव मंदिर. केदारनाथ राहिला तिकडे खाली ही पूर्ण घाटी आहे, पण फॉग आला त्याच्यामुळे काही दिसणार नाही तुम्हाला. फॉग थोडंसं क्लिअर झालेलं आहे. तरी आम्ही वरती आहेत आणि समोर दिसतंय ते केदारनाथ मंदिरचा परिसर आणि मंदिर. हे आपण आहेत वरती. आत्ताच जे देवीची काय प्रोसिजर असते, पालखी की काय बोलतात नक्की मला माहीत नाही, ती जी खाली होती ना ती आता वरती आलेली आहे. कालभैरवचं दर्शन करून आम्ही रिटर्न उतरलेलो आहेत आणि हा एक नजारा फॉग केला आहे म्हणून मी तुम्हाला एक दाखवतोय कसा व्ह्यू आहे, बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो आपला परतीचा प्रवास चालू झालेला आहे. एकदा समोरून दर्शन घेऊन म्हणजे मुखदर्शन घेऊन निरोप घेऊन आपण परत खाली उतरायला चालू केलेला आहे. बेस कॅम्प जो घोडे जिथे थांबतात तो क्रॉस केलेला आहे मी आणि चाललो आहे पुढे. क्लायमेट चेंज झालेलं आहे, धुकं आहे पूर्ण पुढे पण आणि चालतो आहे. मित्रांनो मी 1:30 वाजता निघालो होतो. 1:30च्या नंतर 1:40 का 1:45ला निघालो होतो. आता 3 वाजता आहे. 3ला 5 मिनटं कमी आहेत. जवळजवळ मी 4-5 किलोमीटर अंतर पार केलेलं आहे. बाकी दुसरे 2 मित्र आपले घोड्यावर येतात मागून आणि मी काही सामान घेत होतो आणि बघा असं शॉर्टकट शोधत मी जातो आहे. तिकडून आता उतरणार मी आणि एक जो कुणाल आहे आपला मित्र तो त्या याच्या जोडीला पुढे गेला आहे. मी सामान घेत होतो त्याच्यामुळे मी मागे राहिलो होतो आणि ते दोघे आता माझ्या जोडीलाच होते, पण ते दोघे घोड्यावर बसलेत आणि
मी चालतो आणि पाऊस पण आलेला आहे आणि धुका आहे, फुल क्लायमेट चेंज झालेलं आहे. वरती ऊन होतं, वरती पण ऊन आणि फॉग चालू होता मध्ये मध्ये, पण आता क्लायमेट चेंज झालं आहे, पाऊस पण येतो. माझा रेनकोट राहिला आहे कुणालकडे. मी आता त्यांनी मला लोकेशन पाठवलं आहे पुढचं, तिथे जातो आणि परत तुम्हाला दाखवतो काय काय. आणि कुणाल मला भेटलेला आहे आता हेलिपॅडच्या इथं. आम्ही थांबलो खालच्या हेलिपॅडच्या इथं आणि हे पाव की काय काहीतरी खातो, बनपाव आहे आणि चाय. पाऊस चालू आहे, रेनकोट त्यांनी माझे काढून ठेवले आणि रेनकोट घालू आणि पुढचा प्रवास सुरू करू. सुंदर असा वॉटरफॉलचा नजारा आणि थोडा थोडा पाऊस चालू आहे म्हणून आम्ही रेनकोट वेअर केलेले आहेत. मोठा रेनकोट माझा पुढे गेला त्या बॅगेत, काय नाही याच्यावर ॲडजस्ट करू, कारण खराब होईल पण आता काय हरकत नाही. डाग आजचे हां, डाग आजचे. तर निघतो आता 5 किलोमीटर क्रॉस केलेला आहे, चालतोय पुढे. मौसम एकदम बिघडलेला आहे, पाऊस आणि धुकं काहीच दिसत नाही बघा. असा मोसम आहे. आणि आजी बघा या आलेल्या आहेत, एवढ्या मी चढून चालत चढले, आता चालत उतरत आहेत त्या. तर तुमचं काय एक्सक्यूज आहे? एकदा तरी ट्राय करा, चालतच जा, चालत या. एकदा तरी लाईफमध्ये ट्राय करा. कठीण आहे, खूप मुश्किल आहे, पण ट्राय करा. आता आम्ही आलो, अर्धा नाही आलो अजून, पण किती 7 किलोमीटर आलो असेल का आपण? 7-7.5 किलोमीटर पोचलो आहे. थोडा आता रेस्ट घेतले, 5-10 मिनटात निघू बरं. 8 किलोमीटर कंप्लीट. हो बस. रेनकोट घेतला मी दुसरा इथून, काय करणार, पण पाऊस वाढला आहे. माझा शॉर्ट रेनकोट होता, असाच सेम माझा व्हाईट कलरचा मी घेतला होता खालून. 2 आणले होते मी इमर्जन्सीमध्ये. ह्याच्या आत आहे तो दुसरा आहे आणि हा लॉंगवाला आम्ही आता इथून घेतला आणि कट मारत मी उतरतो आहे. कुणाल तिथं पुढं बसला आहे आणि दोघं आम्ही चाललेलो आहेत आणि हा मेन रोडला आलो परत. तर क्लायमेट बदललेलं आहे, तसंच आहे, अजून क्लिअर झालेलं नाही आहे. मित्रांनो 9 किलोमीटर कंप्लीट केलेलं आहे. आम्हाला 1:45ला निघालेलो, आम्हाला आता 3 तास झालेले आहेत कंप्लीट. जो ब्रिज मी तुम्हाला दाखवतो आता पुढे गेल्यावर ब्रिज, तिथपर्यंत आम्ही पोचलेले आहेत. आणि जे आमचे मित्र घोड्यावर गेले होते सेम निघालो होतो आम्ही, ते फक्त आमच्यापासून 3च किलोमीटर पुढे आहेत. म्हणजे आम्ही पण चांगल्या स्पीडने चालतो आहे. सो आता काय 7 किलोमीटर राहिलं असेल आय थिंक, ते आम्ही मारू लवकर. 7 किलोमीटर मला तरी असं वाटतंय का 2 तासात कंप्लीट झालं पाहिजे, कारण की सध्या फक्त उतरणच आहे. क्लायमेट जरा हे झालं आहे, त्याच्यामुळे स्लिपरी झालं आहे. तरी पण ट्रेकिंग शूज घातलेत, त्याच्यानी फार बेनिफिट झाला आहे. आणि इथे तुम्ही लुक हे बघू शकता कसा नजारा. ब्रिज तुम्हाला मी जरा इथून आता ब्रेक घेतला आहे, इथून उठलो का मग तुम्हाला दाखवतो ब्रिज, तो जिथे आम्ही फोटो काढले होते ना. ओके, हा तो ब्रिज आहे मी जो सांगत होतो. इथे पोचलो आहे आम्ही. इथून बहुतेक येताना तर बघितलं होतं, बहुतेक रस्ता इथून जरा ठीक आहे, इथवरून आम्हाला इझी वाटलं होतं. ठीक आहे. अपडेट असा आहे का कंटिन्यू चालत होतो छोटा ब्रेक घ्यायचो. आता थोडंसं काहीतरी फ्रूट्स खातो. अजून 2 किलोमीटर 2च्या वर आहे, 2.5 की 2.3 असेल गौरीकुंड. तिथून मग गाडी जाते सोनप्रयागपासून परत आम्हाला 2-2.5 किलोमीटर चालायचं आहे सीतापूरपर्यंत, कारण आपली बुकिंग रूम काल परवा घेतली आहे ती तिथं आहे. तर आता अर्धा-1 तासात पोचू इथे गौरीकुंडला. तिथून बघू काय भेटते ते पकडून जाऊ याला सोनप्रयागला, तिथून चालत जाणार सीतापूर. ओके. फायनली आम्ही गौरीकुंडला पोचलो आहेत. माझं तुम्हाला गेट दिसत असेल, तिथे एक बोर्ड लिहिला आहे, गेटवे ऑफ गौरीकुंड असं लिहिलं आहे. अजून काहीतरी माहिती आहे पण तुम्हाला ती दिसणार नाही होती. आणि तर जातो आहे अजून खाली, तिथून बघतो काय मिळतं आहे सोनप्रयागपर्यंत. म्हणून तरी पण 3 किलोमीटरचा प्रवास बाकी आहे. 2 किलोमीटर गाडीने आणि 3 किलोमीटर परत चालत असेल. अजून इथून पण हे समजा गेटवे आहे, थोडा अजून चालायचं आहे 500 मीटर ते 500-600 मीटर. तर निघतो आता इथून. आणि हा आला आहे गौरीकुंडचा स्टार्टिंग पॉईंट, जी गल्ली. कुणाल चालतो आहे पुढे, मागे आहे.
फायनली आणि गौरीकुंडापर्यंत पोहोचलेलो आहे. खडतल प्रयास. आणि वाघ चालत गेले आहेत आणि वाघ चालत आलेले आहेत. आता मग या रूमवर भेटतो डायरेक्ट. आम्ही सोनप्रयागला उतरलेलो आहेत आणि जसा ट्रेक चालू केली, जशी ट्रिप चालू केलेली सीतापूरपासून सोनप्रयाग चालत आणि सोनप्रयागपासून गौरीकुंड गाडीने, तसंच सेम आलो आहे. सोनप्रयागला उतरलो गौरीकुंडपासून आणि आता सीतापूरला चालत चाललो. थोड्याच वेळात पोचू, 5-10 मिनिट. ओके मित्रांनो, फायनली 9 वाजले आणि आम्ही पोचलेलो आमच्या हॉटेलवर. ट्रेक कंप्लीट झाली, स्वप्न पूर्ण झालं, चालत गेलो आणि चालत आलो. हे आपण स्टे. ओके नमस्कार मित्रांनो, केदारनाथचं दर्शन घेऊन आपण परत आलेलो आहे. आता हॉटेलवर रेस्ट करतो आहे. परवा आपण गेलो होतो, संध्याकाळी पोचलेलो, सकाळी निघून आज पण दर्शन घेतलं, दुपारपर्यंत तिकडेच होतो. दुपारनंतर परत ट्रेक चालू केला. चालतच गेलेलो, चालतच आलो. सो काहीतरी 9 वाजता पोचलो हॉटेलवर, जेवलो आणि आता रेस्ट करतो आहे.